ओके. आपण देव जो पवित्र आत्मा या अ, तत्वाला आपण सुरुवात करत होतो आणि केलेली आहे. आणि काल विशेष करून आपण अ, याबद्दल शिकत असताना काही जी जी महत्वाची जी सत्य आहेत, विशेष करून त्याबद्दल आपण शिकलो होतो. आणि विशेष करून त्याच्याबद्दलच पाहत असताना आपण त्याचं दैवत्व अभ्यासलं. तो देव आहे आणि पुराव्यानिशी आपण पाहिलं की तो कसा देव आहे. कारण त्याच्यामध्ये दैवत्वाची, देवपणाची सर्व गुण वैशिष्ट्ये आहेत आणि ती पवित्र शास्त्रामध्ये प्रगट केलेली आहे. त्यानंतर आपण त्याचं व्यक्तित्व पाहिलं नाही का, की तो एक शक्ती नाहीये, किंवा असा एक आभास किंवा असा तो भास किंवा तो सामर्थ्य असं नाहीये. कारण ज्यावेळेस सामर्थ्याबद्दल पण आपण विचार करतो किंवा शक्तीबद्दल आपण एखाद्या विचार करतो, तर ते सुद्धा ते शेवटी निर्मितीकडे आपल्याला आपलं लक्ष वेधून घेतं. पण ज्यावेळेस आपण देव जो पवित्र आत्म्याबद्दल विचार करतो, तर आपण पाहिलं की त्रैक्यातील हा तिसरा व्यक्ती आहे. आणि त्यामध्ये पूर्ण देव पण आहे, ज्या प्रकारे पित्यामध्ये आहे, पुत्रामध्ये आहे. आणि आणि त्याला मन आहे, त्याला इच्छा आहे, त्याला भावना आहेत. तो दुखावला जाऊ शकतो, आपण पाहिलं नाही का. तो खिन्न होऊ शकतो, आपण पाहिलेलं आहे. आता आपण त्याची जी कार्य आहेत, त्यावर आपण विचार करणार आहोत. आणि ज्यावेळेस त्याच्या कार्याबद्दल आपण पाहतो, तर अ, अ, हे सत्य ज्यावेळेस आपण शिकून घेऊ नाही का, खरं तर पवित्र आत्म्याचं कार्य, त्याचं त्याचं दैवत्व, त्याचं व्यक्तित्व आपण समजून घेऊ, त्यावेळेस आपलं जे दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दलचे, ते नक्कीच बदलले जातील नाही का. आणि नक्कीच तेच आपल्याला आज आपण या सायंकाळी थोडक्यात समजून घेऊ. ज्यावेळेस त्याच्या कार्याबद्दल आपण पाहतो, तर ख्रिस्ती जीवनामध्ये ज्या प्रकारे आपल्याला जगण्यासाठी आपण पूर्णपणे आपल्या ह्या श्वासावर अवलंबून आहे नाही का. आपण जोपर्यंत श्वास घेतो तोपर्यंतच आपण जगू शकतो नाही का. तशाच प्रकारे ख्रिस्ती जीवनाचा श्वास आहे जणू काय पवित्र आत्मा. कारण पवित्र आत्मा जो आहे तो आपल्याला नवीन जीवन देतो. पवित्र आत्मा जो आहे, अ, तो अ, आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन जातो. तो आपल्याला तारणदायी विश्वास पुरवितो. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये सगळ्यात सगळ्यात मोलाची कामगिरी पवित्र आत्मा करतो. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ज्यावेळेस योहान कृषी वर्तमानामध्ये शिष्यांसोबत बोलत होता 14व्या अध्यायामध्ये, त्यावेळेस शिष्य अगदी अस्वस्थ झालेले होते. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी पित्याकडे जाणार आहे आणि मी जाणं गरजेचं आहे. आणि शिष्य म्हटले की अरे प्रभू, इतक्या काळ आमच्या सोबत होता, साडे 3.5 वर्ष आम्ही सोबत घालवलेले आहेत. त्याने केलेले चमत्कार, त्याची शिकवण आणि त्याच्या सोबत राहणं, आणि ते इतकं त्यांच्यासाठी जिवलग होतं की आता जर प्रभू आम्हाला सोडून गेला तर या जगामध्ये आमचं कोण आहे. आम्ही तुटले जाऊ. आमच्यासाठी कोणीच नसणार आहे जवळीकता करणारं. आणि म्हणूनच 14व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायामध्ये तुम्हाला मग त्या पवित्र आत्म्याचं अद्भुत कार्य पाहायला भेटल. तुम्हाला जर पवित्र आत्म्याचा सिद्धांत समजून घ्यायचा आहे, देवचं पवित्र आत्म्याबद्दल तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तर वारंवार योहान कृषी वर्तमान त्याचा 14, 15, 16 अध्याय वारंवार वाचा. तुमच्या लक्षात येईल की पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे, पवित्र आत्मा कोण आहे नाही का, त्याचं कार्य काय आहे, अगदी अगदी स्पष्ट होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी जाणं गरजेचं आहे. का बरं? कारण मी न गेलो तर दुसरा कैवारी येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जर गेलो तर तो दुसरा कैवारी येणार आहे, जो माझ्यासारखाच आहे, जो माझी उणीव भरून काढणार आहे. तुम्हाला आता जो दुरावा वाटतो, तुम्हाला जी आता भीती वाटते, तो म्हणतो की त्याच्यापेक्षा कितीतरी घनिष्ठ रीतीने मी तुमच्या तर हृदयात वसणार आहे. कारण तो माझा आत्मा आहे. तो मी पित्याला विनंती करा आणि पिता
तो पाठवणार आहे, तो कैवारी आत्मा आहे. तर ख्रिस्ती जीवनामध्ये त्याचं फार अद्भुत मोल आहे. पवित्र आत्म्याबद्दल आपण शिकत असताना आपण पाहिलेलं आहे, की आपण त्याला ज्या प्रकारे पित्याचं गौरव करतो, त्याच प्रकारे पुत्राचाही गौरव करतो आणि त्याच प्रकारे पवित्र आत्म्याचं देखील आपण गौरव करायला पाहिजे. त्याची सुद्धा आपण आराधना केली पाहिजे. कारण तो त्रैक्यातील एक आहे. आणि आणि तो जो एक जिवंत खरा देव आहे, तो पूर्ण देव आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये सुद्धा पाहायला भेटतो. तीन जरी व्यक्ती आहेत, तरी तिन्ही व्यक्ती एकाच परिपूर्ण त्या देवपणामध्ये आपल्याला सामावलेले पाहायला भेटतात. तरी सुद्धा हे तीन देव नाही, तर एकच जिवंत खरा देव आपल्याला पाहायला भेटतो. आणि हा एकच जिवंत खरा देव, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यामध्ये पाहायला भेटतो. आणि म्हणून हे फार रहस्यमय आहे. यावर आपण जास्त नाही का, फारच डिटेलिंग नाही करत बसत, आपण फारच आतमध्ये शिरत बसत नाही. कारण अ, आपण मर्यादित बुद्धीचे लोक आहोत. तो अमर्याद देव आहे. तो अफाट त्या समुद्रापेक्षाही अफाट आहे. आणि आपली बुद्धिमत्ता त्या अगदी छोट्याशा त्या ती बॉटल असते ना, त्याच्या झाकणाप्रमाणे त्याच्यामध्ये किती पाणी बसेल बरं? अगर त्या समुद्रातून आपण ते झाकण भरून घेतलं, ती छोटी बॉटल जी आपण 1 लिटरची पाणी प्यायला घेतो, बिस्लरी वगैरे, त्याचं ते झाकण किती छोटं असतं. त्या समुद्रापुढं ते झाकण काय आहे का? त्याच्यामध्ये जे पाणी साठलं जातं त्याचं काही ते पाणी आणि समुद्राचं पाणी याच्यामध्ये किती फरक आहे, नाही का? अशा प्रकारे तो अफाट जो देव आहे, त्याला आपण पूर्णपणे आपल्या या या स्थितीमध्ये तरी आपण पाहू शकत नाही, समजू शकत नाही, पण आपण विश्वासाने जे त्याने प्रगट केलेलं आहे ते आपण विश्वासाने घेतो आणि अगदी अगदी सरळ आहे. तर देव जो पवित्र आत्मा आहे, याबद्दल शिकत असताना, आता त्याच्या कार्याबद्दल पाहत असताना सगळ्यात अगोदर आपण जुन्या करारातील त्याचं जे कार्य आहे त्याबद्दल पाहू. सगळ्यात आधी आपल्याला ते समजण्यासाठी आपण ज्यावेळेस पेत्राचं पत्र पाहतो, 2 पेत्र अध्याय 1 आणि वचन 21 ज्यावेळेस आपण पाहतो, तर तिथं आपल्याला एक कार्य महत्वाचं पाहायला भेटतं. ते म्हणजे प्रेरणा, पवित्र आत्म्याची प्रेरणा. हे जे वचन आज आपल्याकडे आहे, हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आहे. आणि हे देवाचं वचन आहे, देवाचा श्वास याला का म्हटलेलं आहे? कारण खुद्द देवाने दिलेलं आहे. म्हणूनच 2 पेत्र 1:21 मध्ये पेत्र त्याचंच मोल सांगत आहे आपल्याला. आणि तो म्हणतो की कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. तर ज्यावेळेस जुन्या करारामध्ये पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल आपण पाहतो, तर जुन्या करारामध्ये अ, देवाने संदेष्ट्यांचा उपयोग केला. संदेष्ट्यांद्वारे तो बोलला म्हटलेला आहे इब्री लोकास पत्रकर्त्यामध्ये. आणि आणि आपण पाहतो की त्यांना लिहूनही काढायला सांगितलेलं आहे. नवीन करारामध्ये प्रेषितांबद्दल आपण पाहतो आणि प्रेषितांनी पण ते लिहून काढलेलं आहे. पण ह्या सगळ्या माग प्रेरणा कोणाची आहे? कोण कार्य करताना आपल्याला दिसतो? तर देव जो पवित्र आत्मा. कारण हे पूर्णपणे त्याच्या प्रेरणेने होतं. आणि ज्यावेळेस आपण ईश्वर प्रेरणेबद्दल विचार करतो, तर ईश्वर प्रेरणा हा जो शब्द आहे, त्याचा अर्थ किंवा मूळ शब्द जो आहे थिओनिस्टॉस, या मूळ शब्दापासून हा शब्द आलेला आहे. आणि हा जो मूळ शब्द आहे, एकतर दोन शब्दांनी बनलेला हा शब्द आहे. एकतर ईश्वर, थिओस. थिओस म्हणजे देव मूळ भाषेमध्ये. आणि न्यूस्टॉस म्हणजे प्रेरणा, किंवा मूळ भाषेमध्ये न्यूस्टॉस जो शब्द आहे ना, तो श्वास फुंकणे त्याच्यासाठी वापरलेला आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही अ, अ, अम, उत्पत्तीमध्ये पाहिलं, तर तुम्हाला सुरुवातीला तो शब्द पाहायला भेटेल, जिथं मातीचा त्याने मनुष्य घडवला आणि त्यामध्ये जीवनी श्वास फुकला म्हटलेला आहे. आणि त्यावेळी तो काय झाला? जीवधारी प्राणी झाला. बरोबर. हे तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर एहेजकेलाने एहेजकेलाला जो दृष्टांत दाखवलेला आहे, त्या हत्तीचं खोरं, तिथं सुद्धा तुम्हाला अ, तो तो जीव त्या अस्थिंमध्ये, नाही का, त्यांना ते तो मांस भरून येणं आणि नंतर तो श्वास त्यांच्यामध्ये फुंकला जाणं,
हे सर्व काही त्याच्याबद्दल दाखवित आणि तशाच प्रकारे पवित्र शास्त्र ज्यावेळेस इब्री लोकास पत्र करता सुद्धा चौथ्या अध्यायामध्ये मला असं वाटतं वचन 12-13 मध्ये म्हणतो की हे देवाचं वचन कसं आहे, सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं आहे. ती सजीव आणि सक्रिय का आहे? कारण हे अ, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आहे, खुद्द देवापासून आलेलं आहे. मग एका शब्दात आणखी जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, ईश्वर प्रेरणा म्हणजे काय आहे? तर त्याचा अर्थ हे आहे की देवाने श्वास फुंकलेलं. दुसऱ्या भाषेत प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मत्ते 4 मध्ये की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने, परमेश्वराच्या मुखातील हे वचन आहे. बरोबर. तर पवित्र आत्म्याचं हे अद्भुत कार्य आहे, ही अद्भुत प्रेरणा आपल्याला त्याच्या मागे पाहायला भेटते. आणि नक्कीच म्हणूनच आपण हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आलेलं आहे. आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती पवित्र शास्त्र एका ठिकाणी घेतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो त्याचा आत्मिक काहीतरी वेगळा अनुभव मांडतो आणि तो म्हणतो की पहा, इथं वचन असं सांगत आहे, परंतु इथं मला हा अनुभव आलेला आहे. तर मग हा अनुभव इथं वचन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दिलेला आहे आणि हा अनुभव पण तो म्हणतो की मला पवित्र आत्म्याने दिलेला आहे. कसं शक्य आहे? काय देव बदलणारा असू शकतो का? देव बदलतो का कधी? नाही. कधीच बदलणार नाहीये. म्हणूनच लक्षात घ्या, की पवित्र आत्मा ज्याने देवाचं वचन दिलेलं आहे, तो त्याच्या वचनाच्या विरुद्ध कधी जाणार नाही. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, वचनाच्या बाहेर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू नका. वचनाच्या बाहेरचे तुमचे अनुभव तुम्ही कधीच त्या वचनांवर लादू नका. कारण पवित्र आत्मा त्याने दिलेल्या वचनांच्या विरुद्ध कधीच तुम्हाला नवीन अनुभव किंवा नवीन प्रगटीकरण देणार नाही. मग हे हे सत्य आहे. आता ज्यावेळेस आपण पुढे आणखी येतो, तर जुन्या करारामध्ये पवित्र आत्म्याने कसं कार्य केलं? तर उत्पत्तीच्या अध्यायामध्ये आपण पाहतो, की तो निर्मितीच्या कार्यामध्ये सक्रिय होता. कारण पवित्र आत्मा तिथं तळपत होता म्हटलेला आहे. बरोबर? अ, विशेष करून उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 2 मध्ये काय सांगितलं? पृथ्वी आकारविरहित होती व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. मूळ भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खरं तर जसा मासा नाही का तरफडतो बिना पाण्यासारखा, अशा प्रकारे हा शब्द नाही. खरं तर मराठीमध्ये त्याचा अर्थ योग्य तो लागत नाही. पण ज्यावेळेस आपण मूळ भाषेमध्ये जर आपण पाहिलं, तर तिथं अशा प्रकारे आहे, की तो त्या निर्मितीच्या कार्यामध्ये आपल्या इतर त्रैक्यातील 2 व्यक्तींसोबत कार्यरत होता. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. तर एक देव, एक चित्ताने, एकाग्रतेने ह्या निर्मितीच्या कार्यामध्ये पाहिले, तर तिथं तुम्हाला त्याचं 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 त्याचा अंदाज येईल. कारण तो काय म्हटलेला आहे बघा. वचन अ, अ, वचन 26 मध्ये पहा. पहा, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश असा आपण मानव करू म्हटलेला. आपल्या अनेक वचनी तो शब्द वापरण्यात आलेला आहे. तर एक देव निर्मितीच्या कार्यामध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसतो. त्यानंतर जुन्या कराराबद्दल विचार करत असताना विशेष करून जीवनाची जोपासना करणं किंवा आपण काय म्हणू शकतो की तो जीवन देण्याच्या कार्यामध्ये तो कार्यरत होता. स्तोत्र संहिता जर तुम्ही वाचला, स्तोत्र 104 आणि वचन 29-30 मध्ये तिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की तो आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस. किती अद्भुत आहे! जीवनाची जोपासना करणं आणि जपणूक करणं एक देव करू शकतो आणि पवित्र आत्मा तो करत आहे. जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की अनेक लोकांना
एका विशिष्ट सेवेसाठी, एका विशिष्ट कार्यासाठी अभिषेक करणं, नियुक्त करणं, त्यांना त्याच्यासाठी सामर्थ्य पुरविणं, हे जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा कार्य करताना आपल्याला दिसतो. आता जुन्या करारामध्ये आपण पाहतो, की पवित्र आत्मा लोकांच्या हृदयात वस्ती करत होता का? ज्या प्रकारे नवीन करारामध्ये अगदी स्पष्ट रीतीने सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, की तो तुमच्या हृदयात सदोदित वास करणार आहे. तर नक्कीच. का बरं? आणि कसं आपण हे म्हणू शकतो? कारण पवित्र शास्त्र एकमेकांना विरोध करत नाही. पवित्र शास्त्रातील जुन्या करारातील लोकं, नवीन करारातील लोकं ज्या प्रकारे केवळ कृपेने, विश्वासाच्या द्वारे आणि तो विश्वास केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवण्याद्वारे देवाच्या गौरवासाठी, देवाच्या कृपेने तारल्या गेलेल्या आहेत, तशाच प्रकारे जुन्या करारातील लोकं सुद्धा तारल्या गेलेले आहेत. आणि हे कार्य तो एकच देव करत आहे आपल्याला पाहायला भेटतो. जुन्या करारातील संत गणांमध्ये सुद्धा कार्य करणारा देव जो पवित्र आत्माच होता. फक्त उघडपणे आपल्याला पाहायला भेटतं आणि अशा प्रकारे लिखित स्वरूपात अगदी स्पष्ट रीतीने स्वरूपात अ, तो जरी प्रगट करत नसला, तरी जुन्या करारातील संतगण कसे आराधना करू शकले? कसे ते ते विश्वासात आलेले तर देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. कारण नवीन जन्म देवाचा आत्मा देतो. स्तोत्र 51:10 मध्ये दावीद काय म्हणतो, "हे देवा माझ्यात शुद्ध हृदय उत्पन्न तू कर." आणि कोण करू शकतं उत्पन्न? केवळ देवाचा आत्मा. देव हृदय बदलतो. दावीद, अब्राहम, मोशे, यिर्मया यांना विश्वास कसा मिळालेला आहे? देवाकडून, देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य आपल्याला पाहायला भेटतं. स्तोत्र 32:1 आणि 2 मध्ये दावीद असं का म्हणू शकला, की ज्याचे अपराध क्षमा झाले आहेत? ही खात्री कुठून त्याला मिळालेली आहे? परंतु ज्याच्या मनात कपट नाही तो धन्य. ही कुठून मिळाली ही खात्री? देवाच्या पवित्र आत्म्याच्या अद्भुत कार्यामुळं. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. कसा तो विश्वास ठेवू शकला? तो तर तो परजातीय होता. त्याला माहीत नव्हतं देव कोण आहे हा. फक्त वाणी ऐकून लगेच विश्वास ठेवला. नाही. आपलं कठीण हृदय आपण स्वतःच्या बळाने आपण देवाला कधीच जाणू शकत नाही. जोपर्यंत देव आपल्या हृदयात कार्य करू शकत नाही, जोपर्यंत देव आपल्याला आध्यात्मिक रीतीनं जिवंत करत नाही आणि त्याचा अद्भुत प्रखर प्रकाश पाडत नाही, स्वतःचं अद्भुत प्रगटीकरण तो आपल्या हृदयात पाडत नाही. आणि म्हणूनच अब्राहमाने त्या सत्यावर विश्वास ठेवणं, हा विश्वास देवाच्या अद्भुत आत्म्याचं कार्य आहे. आणि हे त्याच्यासाठी नीतिमान गणण्यात आलेलं आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा आपण पाहतो. त्यासोबतच पवित्र जीवनासाठी तो सामर्थ्य पुरवित होता. देवावर प्रीती करणं अब्राहामाला माहीत होतं. त्याने वेदी बांधली म्हटलेलं आहे. त्याने प्रार्थना केली म्हटलेलं आहे. त्याने मध्यस्थी केली म्हटलेलं आहे. एकमेकांवर प्रीती करणं ते पाहायला भेटतं. पापाचा तिरस्कार करणं, योसेफाचं पण उदाहरण आपण पाहतो. आज्ञापालन करणं आपल्याला पाहायला भेटते. हे आत्म्याशिवाय शक्य नाही. कारण स्तोत्र 143 आणि वचन 10 मध्ये पहा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव म्हटलेलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो. कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेव म्हटलेला आहे. तर जुन्या करारामध्ये सुद्धा देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य आपल्याला पाहायला भेटतं. एक तर नवीन जन्म तो देतो, एवढंच नाही, तर आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी तो सामर्थ्य पुरवितो आणि तिसरं म्हणजे विशेष सेवेसाठी सुद्धा सामर्थ्य देणं. जुन्या करारामध्ये राजांना त्याने अभिषेक केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याने सामर्थ्य पुरवलं त्या विशिष्ट कार्यासाठी. शास्त्यांना सुद्धा त्याने सामर्थ्य पुरवलेलं आहे. संदेश त्यांना सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. त्यांच्यावर आत्मा आला म्हटलेला आहे. कधी-कधी हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसायचं. पण याचा अर्थ आत्मा येत जात होता. म्हणजेच ते त्यांचं तारण गमावत होतं. याच्याबद्दल हे सांगत नाही. तर त्यांना दिलेलं जे विशेष प्रकारचं कार्य आहे, ते सामर्थ्य त्या कार्यासाठी नाही का, त्यापासून ते आता आत्म्याविना ते करू शकत नव्हते. जसं शाऊलाला सोडून तो गेला म्हटलेला. तर याचा अर्थ पवित्र आत्म्याने आपल्याला पाहायला भेटतं, की ते त्यांनी त्यांचं तारण गमावलं.
त्या लोकांनी जुन्या करारातील अशा प्रकारे तिथं बोलल्या गेलेलं नाही. तारण गमावणं अशा प्रकारे नाहीये ते. सेवेसाठी तो सामर्थ्य त्याने दिलेला आहे. ही तारण देणारी वस्ती नव्हती, तर एका विशिष्ट कार्यासाठी त्यांना तो सहाय्य करताना आपल्याला दिसतो. मग दावीद राजा ज्यावेळेस म्हणतो स्तोत्र 51:11 मध्ये, तर ज्यावेळेस ती पश्चातापाची प्रार्थना तो करत आहे, तो म्हणतो की तुझा आत्मा माझ्यापासून तू काढून घेऊ नको म्हटलेला आहे. नाही का? तर मग याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की दाविदाला असं वाटत होतं का की आता माझं माझ्यातून तो जो आत्मा मला मिळालेला आहे तो निघून जाईल आणि माझं तारण गमावलं जाईल. नाही, नाही. दावीद जर आपण पाहिलं, तर तो जणू काय त्या सत्याकडे पाहण्यासाठी थोडासा अस्पष्ट तो झालेला दिसतो. का बरं? कारण त्याची आणि देवाची सहभागिता त्यामध्ये खंड पडलेला आपल्याला पाहायला भेटतो. कारण त्याने केलेल्या पापामुळं. त्याला काय भीती होती, की आता मी राजकीय सेवक म्हणून, आता जो मला आत्मा मिळालेला देवाचा आत्मा जो मला सामर्थ्य पुरवितो, आता तो मला देव पुरवणार नाही. कदाचित ते सामर्थ्य जाऊ शकतं, पण याचा अर्थ असा नाही, की पहा तो त्याचं तारण गमावू शकलेला. नाही, 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 बिलकुल नाही. कारण देवाचा आत्मा त्याच्याच इच्छेने येतो आणि तो सार्वकालिकतेमध्ये आहे. तर म्हणून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे, की जुन्या करारामध्ये सुद्धा तारण नेहमीच कृपेने आणि आत्म्याद्वारे ख्रिस्ताकडे पाहूनच झालेला आहे. जुन्या करारातील लोकांनी ख्रिस्ताकडे येणाऱ्या मसीहाकडे पाहिलेलं आहे आणि पवित्र आत्म्याने त्यांच्याकडे त्यांना त्यांचं बोट दाखवलेलं आहे. त्यांची हृदय त्यांच्याकडे आकर्षित केलेलं आहे. कारण तुम्ही जर अब्राहामाबद्दल पाहिलं, तर अब्राहाम देवाने सांगितलं, की "तू आपला देश, आपलं सर्व काही सोडून मी सांगेल त्या ठिकाणी तू जा." तो अब्राहाम कसा निघू शकलेला आहे? इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो, की त्याला माहीत नव्हतं अशा अशा ठिकाणे नाही का? अशा ठिकाणे, अशा नगराची तो वाट पाहत होता. मग ते नगर त्याला कसं समजलं, की पहा ते नगर आणि ती वस्ती, ते घर असं ठिकाण असणार आहे. मग हे सर्व कार्य देवाचा आत्मा त्यांच्या हृदयात करत होता. येस, ते आहे एक विश्राम ठिकाण असणार. येस, मला त्या अशा ठिकाणी देव घेऊन जाणार आहे. तो महान प्रभू जो आहे, तो एकमेव तारणारा आहे. त्याच्याकडे तो लक्ष देत आहे. देवाने दिलेलं जे अभिवचन आहेत, तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे. त्याने त्या संतानाकडे पाहिलेला. येस, ते संतान येईल. त्या संतानावर त्याने विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वास त्याचा नीतिमान त्याला गणण्यात आलेला आहे. नवीन करारामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण येतो, तर नवीन कराराच्या काळामध्ये सुद्धा त्याचं कार्य कसं होतं, तर ख्रिस्ताने त्यांना दिलेल्या शिक्षणाचा खरा अर्थ त्यांना तो शिकवणार होता. सर्व गोष्टींची त्यांना आठवण करून देणार होता. योहान 14 आणि 26 मध्ये सांगितलं, "तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवील आणि सर्व गोष्टींची तो आठवण करून देईल." म्हणूनच नंतर शिष्यांना अगदी स्पष्ट रीतीने समजलं, की तो ख्रिस्त प्रभू काय आहे. तो काय बोलत होता. कारण ज्यावेळेस त्यांनी लिखाण केलं, त्या लिखाणामध्ये प्रभूने शिकवलेली सत्य त्यांच्या हृदयात ठसवण्यात आलेली होती. त्यांना अगदी प्रत्येक सत्य अगदी स्पष्ट रीतीने उलगडलेलं गेलेलं होतं. प्रत्येक गोष्टींची त्यांना आठवण होती. प्रत्येक गोष्ट त्यांनी लिहून काढली. कारण देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये ते पूर्णपणे होते. दुसरी गोष्ट काय, तो त्यांना ख्रिस्ताची घोषणा करण्यास सहाय्य करेल. योहान 15 आणि 27 मध्ये आपल्याला ते पाहायला भेटतं. तो त्यांना मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल म्हटलेला आहे. तो होणाऱ्या गोष्टी त्यांना कळविल म्हटलेला आहे. मग होणाऱ्या गोष्टी कळविल, तर त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की प्रेषितांना अशा गोष्टींचं पण ज्ञान देवाने दिलं. देवाच्या आत्म्याने सहाय्य केलं, की जे भविष्याबद्दल त्यांनी त्यांनी भविष्य सुद्धा कथित केलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. तो त्यांच्यामध्ये वस्ती करेल व त्यांच्याबरोबर सदा सर्वदा राहील म्हटलेलं आहे. तो त्यांना धीटपणे व परिणामकारक साक्ष देण्यासाठी सामर्थ्य पुरवेल. प्रेषितांची कृत्ये 8 मध्ये काय सांगितले? पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही काय सांगितलेलं आहे? यहुदियात, यरूशलेमेत,
शंभरोनाथ आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. सामर्थ्य कशासाठी आहे? देवाच्या प्रिय लेकरांनो, चमत्कारासाठी सामर्थ्य नाही दिलेलं देवाने. हे सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या स्वतःच्या काहीतरी बढोतरीसाठी नाही दिलेलं. तर देवाचा आत्मा जे सामर्थ्य पुरवितो, ते सामर्थ्य म्हणजे आम्ही धीटपणे आणि परिणामकारकरित्या ख्रिस्ताची साक्ष लोकांना सांगतो. म्हणूनच पुढं तो म्हटलं की सामर्थ्य दिलं, आणि मग ते सामर्थ्य काय? यहूदियात, शम्रोनात, यरुशलेमेत, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. त्यासाठी ते सामर्थ्य आहे. तो ख्रिस्ताचा गौरव करील. तो ख्रिस्ताचा गौरव करेल. वचन अगदी स्पष्ट सांगतं. योहान 16 वचन 13-14 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तरी तो सत्याचा आत्मा येईल. तो सत्याचा आत्मा आहे. तो कधी खोटं बोलत नाही. केवळ हा जो गुण विशेष आहे तो देवामध्ये पाहायला भेटतो. कारण देव खरा ठरो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हटलेलं आहे की देवच सत्य आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. आणि पाऊल सुद्धा म्हणतो देव खरा ठरो. कारण तो आपल्या स्वतःच सांगणार नाही, तर तो जे काही ऐकेल ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल म्हटलेलं आहे. तो माझं गौरव करेल म्हटलेलं आहे पुढे वचन 14 मध्ये. माझं गौरव करेल. देवाचा आत्मा ख्रिस्ताचं गौरव करतो. ज्या मंडळीमध्ये ख्रिस्ताचं गौरव होत नाही, तो ख्रिस्त गौरविला जात नाही, तिथं तो खरंच देवाचा आत्मा आहे की नाही तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण देवाचं ख्रिस्ताचं गौरव तो करतो. कशा प्रकारे? मंडळीचे एकत्रित येणं. ज्यावेळेस पुलपीटवरून वचन गाजवलं जातं, तर ख्रिस्त गौरवणार असतं. हे सर्व गोष्टींमध्ये सहाय्यकर्ता कोण आहे? देव जो पवित्र आत्मा आहे. हे चित्र दिसतं ना समोर बघा, जसं हे इतकं मोठी वास्तू आहे, इतकं मोठं हे बिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. परंतु तुम्ही कितीतरी लांबून ज्यावेळेस पाहता, त्या लांबून पाहत असताना तुम्हाला तो जो क्रॉस दिसतो ना, छोटासा जो दिवा आहे, तो छोटासा दिवा तुम्हाला फार लांबून दिसतो. तो छोटासा दिवा तुम्हाला त्या बिल्डिंग कडे आकर्षित करणारा ठरतो. तुम्ही लांबून पाहता, अरे काय आहे ते? तो अगदी छोटासा दिवा आहे. पण तो छोटासा दिवा सर्व काही नाहीये. तर तो छोटासा दिवा ह्या मोठ्या बिल्डिंगला प्रदर्शित करतो. तशाच प्रकारे पवित्र आत्मा स्वतःहून गौण स्थान घेऊन पुत्राचे गौरव करत आहे. तो अद्भुत रीतीने पुत्राचं गौरव करतो. ख्रिस्ताकडे तो आकर्षित करतो आपल्याला. जर पवित्र आत्म्याचं कार्य नसतं तर काय? ख्रिस्त मरणातून उठला नसता. नक्कीच देव म्हणून ख्रिस्ताला ते सामर्थ्य आहे, परंतु त्रैक देव तिथं कार्यरत होता आपल्याला माहित आहे. देवाच्या सामर्थ्याने तो पुन्हा उठलेला आहे. रोमकरासपत्र 8:11 तुम्हाला त्याबद्दल बोलल. कोणाचाच नवा जन्म झाला नसता. ख्रिस्ती लोक नसती. कोणीच परिणामकारकरित्या साक्ष देऊ शकले नसते. सुवार्ता कार्य नसतं. प्रेषित ख्रिस्ताची शिकवण विसरले असते. पवित्र शास्त्र नसतं नाही का, जर ते विसरले असते तर. आत्मिक दाने नसती तर नक्कीच सामर्थ्य नसतं. पवित्र आत्म्याची फळ नसते तर नक्कीच जीवनच नसतं नाही का. तर पवित्र आत्म्याचं कार्य किती अद्भुत आहे. पवित्र आत्मा एका पालकांप्रमाणे कार्य करताना दिसतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तो सहाय्यक आहे. तो कैवारी आहे. तो विश्वासणाऱ्यांबरोबर नेहमी असणार आहे. तो त्यांना शिकवेल, त्यांचे मार्गदर्शन करेल आणि ख्रिस्ताच्या गोष्टी त्यांना तो प्रगट करेल. अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला भेटतं. योहानाच्या 13 ते 16 या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या कैवारी आत्म्याला 13 वेळा तो म्हणून संबोधतो नाही का. आणि शिष्यांना त्याद्वारे समजावं की तो शक्ती नाही केवळ, तो खुद्द व्यक्ती आहे जो तुमच्या सोबत सदोदित वस्ती करण्यासाठी येणार आहे. तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पाडतो नाही का. कारण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एखादी व्यक्ती विश्वासणारी बनते, नवी उत्पत्ती बनते.
दुसरे करीन 5:17 आपल्याला पाहायला भेटतं. जे कोणी ख्रिस्त येशू आहे ते नवीन उत्पत्ती आहे. पवित्र आत्म्याच्या आपल्या अंतःकरणातील वस्तीचा परिणाम म्हणजेच आपल्या जीवनामध्ये निष्पन्न होणारे ती फळं. त्याच्या विना आपण ती प्रीती करूच नाही शकत एकमेकांवर. खरा आनंद आपल्याला मिळूच शकणार नाही. खरी शांती आपल्या हृदयात मिळू शकणार नाही. आपण सहनशील होऊ शकणार नाही. आपण भ्रष्ट हृदयी आहोत. आपल्यामध्ये ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन कधीच दिसणार नाही. मग हे निष्पन्न कुठून आहे? आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आपल्या हृदयात ते उत्पन्न करतो. आणि पित्या पुत्राप्रमाणेच पवित्र आत्म्याचं सुद्धा आपल्या सोबत वैयक्तिक नातं आहे. दुसरे Corinthians 13:14 मध्ये पहा, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असं म्हटलेलं आहे. पाऊल म्हणतो. किती अद्भुत हा आशीर्वाद आहे. आपण नेहमी हा आशीर्वाद वाचतो, ऐकतो आपण नाही का? शेवटी प्रार्थनेनंतर पास्टर जे आहेत ते पुढे हा आशीर्वाद आपल्याला देताना दिसतात. इथं त्रैक देवाचं अद्भुत नातं त्याच्या लोकांसोबतच आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्ताची कृपा आपल्यावर आहे. देवाची प्रीती महान आपल्यावर आहे. पवित्र आत्म्याची अद्भुत सहभागिता आमच्या सोबत आहे. किती अद्भुत हे वैयक्तिक नातं आहे त्रैक देवाचं आपल्यासोबत. आणि त्याबद्दल बोलत असताना जॉन ओवन जे आहेत ते अशा प्रकारे बोलतात की नवीन जन्म ज्यावेळेस आपण पाहतो तर पवित्र आत्म्याच्या कार्याविना कुणालाच खऱ्या रीतीने तो खरा विश्वास मिळू शकणार नाही. मग जुन्या कार्यातील असो किंवा नवीन कार्यातील असो, कारण हृदय बदलण्याचं कार्य नेहमी आत्म्यानेच केलेलं आहे. म्हणून जुन्या करारातील संत सुद्धा, विश्वासणारे लोक सुद्धा आत्म्याच्या अंतःकरणातील कार्याशिवाय तारले गेले नाहीत. त्यानेच ते कार्य केलेले त्यांच्या हृदयात. आत्म्याचं तारण देणारं कार्य हे कायमच असतं. पण सेवेसाठी दिलेलं सामर्थ्य कधी कधी मागं घेतलं जाऊ शकतं. शमशोनाबद्दल विचार करा तुम्ही. अनेक असे लोक आहेत. शाऊलाबद्दल सुद्धा विचार करा. तारण देणारं जे कायमचं कार्य आहे ते कायमच आहे. पण त्यांच्या सेवेबद्दल कधी कधी आपल्याला पाहायला भेटतं दिलेलं सामर्थ्य कधी कधी मागे घेतलं जाऊ शकतं. नवीन करारामधील विशेषता काय आहे? नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आत्मा हा नवीन नाहीये, पण त्याचं कार्य अधिक स्पष्ट रीतीने, अधिक सामर्थ्यवान रीतीने आणि अधिक सार्वत्रिक रीतीने दाखवण्यात आलेलं आहे. थॉमस गुडविन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की जिथं ख्रिस्त तारणारा आहे तिथे पवित्र आत्मा हृदयात कार्य करणारा असतो. जुन्या करारामध्ये ख्रिस्त येणार होता आणि म्हणून आत्मा लोकांना ख्रिस्ताकडे पाहायला शिकवत होता. यशाने त्या मनुष्याच्या पुत्राला त्या गौरवात पाहिलेला आहे. अब्रामाने त्या संतानावर विश्वास ठेवला, ज्या संतानाचं अभिवचन देवाने त्याला दिलेलं आहे. याकोबाने सुद्धा दिलेल्या आशीर्वादांमध्ये त्या संतानाकडे पाहिलेलं आहे. देवाच्या आत्म्याने जुन्या करारातील संतगणांना त्या येणाऱ्या मसीहाकडे बोट दाखवत त्यांच्या हृदयाचं पालट केलेलं आहे. त्याचं परिपूर्ण कार्य ते अजून 600 वर्षानंतर होणार होतं. यशाद्वारे सांगितलं, येस, तो दुःख सहन करणार आहे, तो मरणार आहे, तो ते प्रायश्चित्तात्मक अर्पण देणार आहे. तो कुमारिकेच्या द्वारे त्याचा जन्म आला. अद्भुत मंत्री त्याला म्हटले म्हणण्यात येणार. हो, त्याच्याकडे पाहण्यास शिकविलं जुन्या करारातील लोकांना पवित्र आत्म्याने. जुना आणि नवीन करार यामध्ये काय फरक आहे मग? नक्कीच योएल मध्ये ती भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. जणू काही का अशा पडणाऱ्या थेंबाप्रमाणे जुन्या करारात तो दिसतो. परंतु नवीन करारामध्ये एक अफाट अशा अशा महासागराप्रमाणे, अशा अफाट धबधब्याप्रमाणे पवित्र आत्म्याचं कार्य आपल्याला पाहायला भेटतं. त्याची कृपा अद्भुत आहे, जी फक्त बाहेरून मार्गदर्शन नाही करत, तर आपले मन आणि आपली इच्छा सुद्धा बदलते. आणि प्रेषितांची कृत्यांमध्ये आपल्याला त्याचं अद्भुत कार्य पाहायला भेटतं नाही का?
जणू काय या पुस्तकाला इतकं ठळक कार्य आहे पवित्र आत्म्याचं या पुस्तकामध्ये, की या पुस्तकाला खरं तर प्रेषितांच्या द्वारे झालेली पवित्र आत्म्याची कृती असं नाव देणं अगदी योग्य वाटेल ना का आपल्याला? अगदी योग्य भासेल. कारण प्रत्येक वेळी त्याचं अद्भुत कार्य आपल्याला इथं पाहायला भेटतं. त्याची त्याचं सामर्थ्य पुरविणं, त्याच्या लोकांना साक्ष देण्यासाठी जो पेत्र अगोदर घाबरून पळायचा तो अगदी ठामपणे हजारो लोकांसमोर उभा राहतो धैर्याने आणि त्याच वधस्तंभी खिळलेल्या ख्रिस्ताची घोषणा करतो, ज्याला अपराध्यामध्ये गणण्यात आलं, ज्याच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आणि ज्याला क्रूरतेने मारण्यात आलेला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे हे धैर्य देवाच्या आत्म्याशिवाय कधीच त्याच्या जवळ नसतं. हे अद्भुत कार्य आहे. देवाचं आत्म्याचं अद्भुत रीतीने त्यांच्यावर उतरणं हे किती महान आहे. तर त्याचं जे अद्भुत कार्य आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटतं नाही का? पेत्राने दिलेलं जो संदेश आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं तिथं त्याने त्याला अद्भुत रीतीने सामर्थ्य पुरविलं. पहिली गोष्ट जर आपण पाहिली तर हे गालेली लोक होते. त्यांना त्यांना त्या ठिकाणी पेंटिकॉस्टच्या दिवशी वेगवेगळ्या भागातून आलेले लोक 14-15 प्रांतातून आलेले ते लोक आहेत तिथं. त्यांच्या भाषा वेगळ्या होत्या. त्यांना या गालिली लोकांची सगळ्यांनाच भाषा समजत नव्हती आणि गालिली लोकांना त्यांची भाषा येत नव्हती कारण हे सुशिक्षित नव्हते पूर्ण. आणि म्हणूनच आपण पाहतो की देवाच्या आत्म्यात सामर्थ्य किती अद्भुत आहे. ते का बरं तो संदेश ऐकू शकलेले आहेत? त्याचं मूळ कारण हे होतं की देवाच्या आत्म्याने त्या सर्व 120 लोकांना त्या पेत्राला सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की त्या भाषांचं ज्ञान दिलेलं आहे. ज्यामुळं त्या लोकांनी त्यांच्या भाषेमध्ये ख्रिस्ताचं गौरव ऐकलेला आहे. ती महान वार्ता ऐकलेली आहे. आणि ते ते हेच अचंबित होऊन बोलत होते की अरे आम्ही ह्या लोकांना हे गालिली लोक ना आम्ही आमच्या भाषेमध्ये यांना ते अद्भुत कृत्य सांगताना ऐकत आहोत. हे का बरं हे कसं शक्य आहे? तर हे केवळ देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य होतं त्यांच्या हृदयामध्ये. मग आपल्याला पाहायला भेटतं पवित्र आत्म्याने प्रेषितांच्या द्वारे चमत्कार करून घेतले कशासाठी? कशासाठी? दुय्यम स्थानाला ते चमत्कार होते. ते चमत्कार जे होते ते चमत्कार त्या वार्तेच्या वरती नव्हते तर त्या वार्तेला त्या सुवार्तेला त्या संदेशाला पुष्टी देण्यासाठी खात्री देण्यासाठी की खरंच ही जी वार्ता सांगण्यात येत आहे ही सत्य आहे. जो संदेश हे प्रेषित गाजवत आहेत हे हा खरं आहे. हे देवाचं सामर्थ्य आहे. हे देवाचं गौरव आहे. प्रभावी सेवा करण्यासाठी पवित्र आत्म्याने त्यांना कृपा पुरविलेली आहे. मंडळीची रचना बांधणी करण्यासाठी आध्यात्मिक कृपादानं त्याने त्यांना दिली. उभं केले मंडळीमध्ये. त्याने नियुक्त केले आपापल्या परीने अद्भुत रीतीने. प्रेषितांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आपल्याला थोडक्यात पाहायला भेटतं. मंडळीची स्थापना, मंडळीचा विकास, मंडळीचा विस्तार त्याने केलेला आहे. मंडळीला अधिकार व शक्ती सामर्थ्य त्याने दिलं. पवित्र आत्मा आजही तशाच प्रकारे कार्य करत आहे. तशाच प्रकारे तो कार्य करत आहे. त्याची सेवा कशी आहे आजही हरवलेल्या जगामध्ये त्या आध्यात्मिक रीतीने मृत लोकांच्या हृदयात त्या महान तोच संदेश जो प्रेषितांनी गाजवलेला आहे त्या संदेशाने आजही त्या मृत अद्भुत रीतीने भ्रष्ट हृदय लोकांचं तो हृदय फोडतो. त्यांना त्यांच्या पापांबद्दल जाणीव करून देतो की तू पापी आहेस. देव अतिनीतिमान आहे.
आणि नीतिमान देवासमोर तू स्वतःच्या बळाने कधीच उभं राहू शकत नाही. तुझ्यामध्ये ती कुवत नाही, तुझ्यामध्ये ती ताकद नाहीये. त्याच्यासमोर जर तुला उभं राहायचं आहे, तर तुला नीतिमत्वाची गरज आहे. आणि नीतिमत्व तुझ्यातून नाहीये मुळात, कारण नीतिमान कोणी नाहीये. आणि म्हणून तुला त्या बाहेरील नीतिमत्वाची गरज आहे. ये इकडं, मी तुला ते नीतिमत्व दाखवितो. त्याच्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की तो याची जाणीव करून देतो त्या पाप्याला, की जर तू ह्या स्थितीत राहिलास, तर पहा, देवाचा भयंकर न्यायाखाली तो आहे. देवाचा क्रोध तुझ्यावर आहे. कारण तो अति पवित्र देव आहे. तुझा न्याय अटळ आहे, तुझा नाश अटळ आहे. पण बघ, तुझ्या जागी कोणतरी आहे जो नीतिमान जगलेला आहे. कोणतरी आहे ज्याने तुझा न्याय स्वतःवर घेतलेला आहे. तुझी किंमत ती चुकवलेली आहे, आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. त्याच्याकडे ये. ह्या गोष्टी ऐकत असताना त्याचं हृदय तो फोडतो, त्याच्या अंतःकरणाला चूरचूर लावतो तो. मी किती पापी, मी किती भयंकर व्यक्ती आहे. खरा पश्चाताप तो उत्पन्न करतो. खरा तारणदायी विश्वास त्याच्यामध्ये तो उत्पन्न करतो त्या वार्तेद्वारे. ज्यामुळे तो हे कबूल करू शकतो, एक पापी भ्रष्ट, की पहा, मी पापी आहे प्रभू. मी स्वबळाने तुझ्याजवळ कधीच येऊ शकत नाही. हे मी खाली हाताने तुझ्याजवळ आलेलो आहे. मी पूर्णपणे ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर स्वतःला झोकून देत आहे. मी केवळ कृपेने, केवळ विश्वासाच्या द्वारे, ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे तारलेलो आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. ही सत्य खात्री केवळ पवित्र आत्मा देतो. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं गौरव प्रकट करतो त्याद्वारे. त्याने जे कार्य आरंभिलेलं आहे आपल्या जीवनामध्ये, पवित्र आत्मा ख्रिस्ताचं गौरव करतो. प्रति दिवशी मंडळीमध्ये ख्रिस्त गौरविला जातो. तो दुष्टतेला सुद्धा प्रतिबंध करतो. दुसरे तेसलोनिका पत्र, दुसरा अध्याय वचन 6:7 मध्ये तो आपल्याला साक्ष देण्यासाठी आजही सामर्थ्य पुरवितो. आपला स्वार्थ संदेश तोच प्रभावी परिणामकारी तो करतो. त्याच्या मंडळीमध्ये तो आजही त्याच्या लोकांची भर घालत आहे. तो आजही त्याच्या लोकांना कृपादाने वाटून देतो. आध्यात्मिक रीतीने वाढ होण्यासाठी तो आपल्याला सहाय्य करतो. तो आपल्याला मंडळीच्या ऐक्यामध्ये बांधून ठेवतो. सहभागितेमध्ये अधिक राहण्यासाठी तो आपल्याला उत्तेजना देतो. पवित्र आत्मा काय करतो? सुरुवातीपासून आपण पाहतो, ख्रिस्ताशी तो आपल्याला संयुक्त करतो. आपला नवा जन्म तो आपल्याला देतो. आपल्याला पापापासून तो शुद्ध करतो. पवित्र आत्मा त्या कार्यामध्ये सदोदित कार्यरत आहे. तो आपल्या हृदयात सदोदित वस्ती करतो. तारणाची खात्री तो आपल्याला देतो. ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याबद्दल पाहतो, तर विशेष करून पवित्र शास्त्रामध्ये असे काही शब्दप्रयोग आहेत जे आज ख्रिस्ती जगतामध्ये फार प्रसिद्ध आहेत. जसं आत्म्याचा बाप्तिस्मा, नाही का? तर बाप्तिस्मा म्हणजे असं काहीतरी वेगळं नाहीये ते. तर बाप्तिस्मा म्हणजे सुरुवातीला ज्या दिवशी माझं तारण होतं तेव्हाच ही घडणारी क्रिया आहे. पवित्र आत्मा आपल्या हृदयात वास करतो, नाही का? कारण त्याच वेळेस तर मी ख्रिस्ताकडे पाहू शकतो ना. दुसरा आणि तिसरा बाप्तिस्मा नसतो. पवित्र आत्म्याचा एकदाच तो बाप्तिस्मा आहे, जो आपल्या अंतःकरणामध्ये झालेला आहे. ज्या दिवशी तो आपल्या अंतःकरणात वस्ती करतो, ज्या दिवशी तो आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देतो, ज्या दिवशी मी ख्रिस्तावर माझा ख्रिस्त प्रभू म्हणून विश्वास ठेवतो, तो तारणाचा पहिला क्षण तोच पवित्र आत्म्याचा बाप्तिस्माबद्दल सुद्धा आहे. आणि मग बाह्य रीतीने जे माझ्या हृदयात झालेलं आहे, ते मी त्या पाण्यात बुडवून त्या कृतीद्वारे बाहेर त्याची घोषणा करतो. माझं तारण त्या पाण्यात बुडण्याद्वारे आणि पाण्यातून वर येण्याद्वारे होत नाही, तर पवित्र आत्म्याने जे माझ्या हृदयात कार्य केलेलं आहे त्यामुळं होतं, हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बाह्य जी कृती आहे बाप्तिस्मा करणं, ती
मला स्वर्गाची पावती नाही होऊ शकणार, कारण माझ्या कृतीने मी स्वर्गात जाऊ शकत नाही. पण तो बाप्तिस्मा प्रभूने लावून दिलेला विधी आहे मंडळीला. आत्म्याचा बाप्तिस्मा हा आपल्या अंतःकरणातील अद्भुत कार्य आहे देवाने केलेलं. त्यानंतर त्याचे अद्भुत वस्ती आपल्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे आणि कायमस्वरूपी तो आमच्यामध्ये वसण्यासाठी येतो. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा एखादा विश्वासणारा पडतो, तेव्हा काय मग? जर ख्रिस्त म्हटलेला तो सदा सर्व काळासाठी तुमच्या मध्ये वास करणार आहे, तुमच्या सोबत आहे, तर मग तो परत जायला नको. कारण तो आपल्या इच्छेने तर आपल्या हृदयात नाही आलेला. कारण तो देव आहे आणि आपल्या कृत्यांवर तो अवलंबून नाही. म्हणून आपल्या कृत्यांद्वारे तो दूर जाईल अशातली पण बाब नाही. मग काय होतं? जेव्हा एखादा विश्वासणारा पडतो, तेव्हा त्या काळापुरतं, काही काळापुरतं पवित्र आत्म्याची आणि त्याची संगत यामध्ये खंड पडला जातो. पण पहा, तो खंड सुद्धा त्या विश्वासणाऱ्याला पश्चातापाकडे घेऊन जाणारा ठरतो. काही काळानंतर तो पश्चाताप करतो आणि पुन्हा ती सहभागिता प्रस्थापित होते. पहा, पुष्कळ काळ आपल्या अंतःकरणामध्ये चूरचूर लागलेली असते. आपल्याला दोषी भावना, अरे मी चुकलेलो आहे, मी पडलेलो आहे, मी किती भयंकर पापी आहे. हे चुरचूर लागणं काय आहे? तो आनंद खरा नसतो देवामधील आपल्या हृदयात त्यावेळेस. कारण ती सहभागिता खंड पावलेली आपल्याला दिसते त्या काळापुरते. पण ज्या दिवशी खरा पश्चाताप पुन्हा होतो आपल्याला तिथं देवाच्या आत्म्याच्या अद्भुत कार्याने, पुन्हा ती सहभागिता प्रस्थापित झालेला आपल्याला पाहायला भेटते. पण पवित्र आत्मा आपल्याला कधीच सोडून जात नाही, हे लक्षात घ्या. तिसरं आपल्याला पाहायला भेटतं परिपूर्ण होणं किंवा आत्म्याने भरणं. हा सुद्धा शब्दप्रयोग पुष्कळ वेळा तुम्ही ऐकला असेल. आत्म्याने भरा, आत्म्याने भरा. अरे काय आहे आत्म्याने भरणं? भरले जाणे म्हणजे काय आहे? इपिस्करास पत्र 5 अध्याय वचन 18 जर आपण वाचलं, तर त्याचा अर्थ मूळ शब्द आपण समजून घेणं गरजेचं आहे. आत्म्याने भरणं म्हणजेच हे, की आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट सर्वतोपरी आपण देवाच्या हाती सोपवितो. देवाच्या नियंत्रणामध्ये जाणं, देवाच्या अधीन होणं. पवित्र आत्म्याच्या अधिकाराच्या अधीन होणं. आत्म्याने भरणं म्हणजे काय आहे? पाऊल म्हणतो तुमच्यामध्ये देवाची वचनं, ख्रिस्ताची वचनं भरपूर राहो. त्यालाच तर म्हणतात ना आत्म्याने भरणं. कारण आत्म्याच्याच प्रेरणेने वचनं आलेली आहेत ना. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आमच्या हृदयात त्याच्या वचनावर आपण मनन करतो. त्याच्या वचनावर वर्णन करत असताना त्या वचनाप्रमाणे आपलं हृदय उकळतं नाही का? आपण प्रार्थनेद्वारे प्रभूकडे येतो. प्रभू खरंच तुझ्या वचनाने आज तू आमच्या हृदयाचा ठावा घेतलेला आहेस. तुझं वचन किती अद्भुत आहे. आम्हाला आमचे दोष तू दाखवलेले आहेस. आम्हाला तू सुधारण्यासाठी सहाय्य कर. आम्ही क्षमा मागतो सर्व गोष्टींबद्दल. आमची आत्मिक गरज तू पूर्ण केलेली आहेस. हे तर कार्य पवित्र आत्मा आपल्या हृदयात करतो. पवित्र आत्म्याचं भावी सेवा कार्य, शेवटचा मुद्दा आहे तो आपण पाहूया. विश्वासणाऱ्याच्या अंतिम पवित्रीकरणामध्ये भावी भविष्यातील त्याचं सेवा कार्य पहा. त्याचं अंतिम पवित्रीकरण सुद्धा पवित्र आत्म्याच्याच द्वारे आहे. कारण फिलिप्पिकरास पत्रामध्ये पौल म्हणतो की ज्याने तुमच्यात चांगलं काम आरंभिलेलं तो पूर्ण करणार आहे. देवानेच आपल्यामध्ये चांगलं काम आरंभिलेलं आहे. तो पूर्ण करणार आहे. आणि एक दिवस पहा, इफिसकारास पत्रामध्ये सांगितलेलं आहे की एक दिवस ती गौरवयुक्त मंडळी अशी तो स्वतःला सादर करणार आहे. तेव्हा तिला डाग, सुरकुती अशासारखं काहीच नसणार आहे. त्यावेळेस ती पवित्र आणि निर्दोष त्याच्या समोर असावी. पवित्र आत्मा त्यासाठी कार्य करत आहे. आपण त्याच्यासारखे होऊ हे कसं आहे? पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना त्या पूर्ण पवित्रतेकडे दिवसेंदिवस वाटचाल करण्यासाठी सहाय्य करत आहे. देवाचे प्रियलेकरांनो, ख्रिस्ती जीवन सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ देवाच्या कृपेवर अवलंबून आहे. आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही. देव आपल्याला चालवितो. शेवटी पुन्हा सरतेशेवटी देहाचं पुनरुत्थान सुद्धा देवाच्या आत्म्याद्वारेच होणार आहे.
ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले, तोच आत्मा तुमचे मरते देह जिवंत करील. भावी सेवेमध्ये सुद्धा पवित्र आत्म्याचं कार्य आपण पाहतो. रोमकरासपत्र 8 अध्याय वचन 8 मध्ये, ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले, तोच आत्मा तुमचे मर्त देह पुन्हा जिवंत करेल. पहिले करिंथ 15:42 ते 44 मध्ये, जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. पुनरुत्थान हे सुद्धा आत्म्याचं कार्य आहे, देवाचं अद्भुत कार्य आहे. आणि अंतिम मुक्ती, पूर्ण तारणाचं अंतिम पूर्णता, पवित्र आत्मा आपल्याला दिलेला विसार आहे. लक्षात घ्या, तो विसार त्या अंतिम वतनाकडे आपल्याला आपली आपल्याला तो खात्री देतो, आपलं बोट दाखवितो की येस, तुमच्यासाठी ते वतन ठेवलेलं आहे, तुमच्या नावाचं ठेवलेलं आहे. हा विसार आहे. आपल्या देहाच्या मुक्तीची वाट आपण पाहतो. आज आत्मा आपल्यात आहे, पण भविष्यात संपूर्ण मुक्ती, संपूर्ण तारणाची पूर्णता सुद्धा त्यामध्ये पवित्र आत्मा कार्यरत असताना आपल्याला दिसतो. मंडळीच्या बांधणीमध्ये सुद्धा पवित्र आत्म्याचे कार्य आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध तो करत आहे. तो म्हणतो की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. पौल म्हणतो तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात. आणि मग इफिस 4:13 मध्ये पुढे काय सांगितलेलं आहे, देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल, अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत ते दिलेलं आहे. आत्मा मंडळी पूर्ण करेल. पवित्र आत्मा ते मिशन कार्य सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतो. सर्व राष्ट्रांमध्ये साक्ष दिली जाणार आहे. मत्तय 24:14, हे राज्याचं सुवार्ता वचन सर्व जगात गाजविलं जाईल. प्रेषिते 8, तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्माच ते मिशन पूर्ण करत आहे. न्यायाच्या दिवशी आत्म्याचं कार्य आपल्याला पाहायला भेटल. तिथं विश्वासार्ह्यांची खात्री पहा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तो शेवटपर्यंत तुम्हाला दृढ राखील. कोण राखत आहे आपल्याला? देवाचा आत्मा. न्यायाच्या दिवशी तो आपल्याला धैर्य देईल. 1 योहान 4:17 मध्ये, न्यायाच्या दिवसा संबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. आत्मा, पवित्र आत्मा ह्या स्थितीमध्ये सुद्धा सर्व त्याच्या विश्वासणाऱ्यांना स्थिर राखत आहे, त्या अद्भुत स्थितीसाठी सुद्धा. एवढंच नाही तर नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीमध्ये सुद्धा त्याचं अद्भुत कार्य आपल्याला पाहायला भेटते. त्या जीवनाची पूर्णता आपण पाहू. प्रगटीकरण 21:5 मध्ये देव सर्व काही नवीन करीत आहे. पवित्र नगरी देवाकडून खाली येताना पाहिलेली आहे म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्याचं कार्य अगदी त्या नवीन सृष्टीत पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटल. पवित्र आत्मा आणि ख्रिस्ताचं आगमन यामध्ये सुद्धा अद्भुत कार्य आपल्याला पाहायला भेटतं, जिथं त्यासाठी पवित्र आत्मा मंडळीची तयारी करतो. आपण आनंद व उल्हास करू व त्याचं गौरव करू, कारण कोकराचं लग्न निघालेलं आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवलेलं आहे. हे सजवणं काय आहे? आज त्याचा आत्मा त्याच्या नवरीला सजवत आहे. प्रगटीकरण 19:7 त्याच्या वचनाद्वारे तो त्याच्या मंडळीला सजवत आहे. प्रगटीकरण 22:17 मध्ये आत्मा व वधू म्हणतात, ये ऐकणाराही म्हणो ये. कोण म्हणत आहे? पवित्र आत्मा म्हणत आहे. आणि मंडळी म्हणत आहे एक चित्ताने, तू ये प्रभू. ताणेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचं पाणी फुकट घेऊ म्हटलेलं आहे. आत्मा मंडळीला ख्रिस्तासाठी तयार करत आहे. काय आत्म्याचं कार्य कधी संपणार आहे का? तर नाही. कारण ख्रिस्ताने सांगितलं, तो सदा सर्व काळ तुमच्या बरोबर राहील. सार्वकालिकतेमध्ये सुद्धा आत्मा देवाच्या गौरवात सहभाग देणार आहे. प्रार्थना करू.